नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपल्याला खूप मोठा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. तरी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. एकीकडे ईश्वरी तिच्या सासूबाईंचा फोटो हातात घेऊन म्हणत असते की कितीही संकट आली ना आणि कोणत्याही संकटाचा सामना करायला लागला ना तरी मी तुमच्या नावावर असलेली ही कंपनी कोणालाच हिसकावून घेऊ देणार नाहीये. हा माझा शब्द आहे तुम्हाला. अर्णव तिथंच उभा असतो आणि ईश्वरीचं बोलणं ऐकून तो खूपच भावूक होऊन जातो. तिकडे वल्लरी नम्रताला फोनवर म्हणते, तुला जर स्पर्धा जिंकायची असेल, तुझी जागा ह्या घरात तुला जर मिळवायची असेल तर तुला ईश्वरीला हरवावंच लागेल. तात्पुरतं का होईना तुला हे विसरावंच लागेल की ईश्वरी तुझी बहीण आहे ते. फोन ठेवून दिल्यावर नम्रताच्या डोक्यात ईश्वरीच्या विरोधात लगेच प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू होतात. ती स्वतःशीच म्हणते, आता मला कठोर पाऊल उचलावीच लागतील. तिकडे चिडलेली सौदामिनी सात्विक फॅशन्सच्या इमारतीचा डेमो शोपीस टेबलावरून ढकलून देते. पण त्याच्या आवाजाने आता अवसरे तिथे येतो. आता ती अवसरेला बंदूक दाखवत म्हणते, आता पुढच्या फेरीतून सात्विक फॅशन्स बाद करण्यासाठी आणि ईश्वरी अर्णवला या स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी आता तुम्ही काय करू शकाल एवढंच मला सांगा. अर्णवच्या विरोधात वल्लरी आणि सौदामिनीने जो गेम खेळला त्याचा अर्णवला फायदाच झालाय. त्याला हे जे काही प्रॉब्लेम्स फेस करायला लागले ना त्याचे अजून एक्स्ट्रा पॉइंट्स जजेसनी त्याला दिले. जसं की ईश्वरी बाबतीत झालं सेम तसंच. आज अजून एक मोठी गोष्ट अर्णवला समजली. मामांनी अर्णवला रूममध्ये जो रमाकांतच्या रक्ताचा डाग पडलेला होता ना तो दाखवला. आणि आता हा डाग तिथं नक्की कसा काय पडला हे विचारण्यासाठीच अर्णवने वल्लरीला फोन पण लावलाय. पण आता वल्लरी नक्की काय बोलणार हे जर तुम्हा सगळ्यांना जर माहीत करून घ्यायचं असेल ना तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका.